नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत GCC TBC 40 WPMचे बिझनेस लेटर स्टेप बाय स्टेप सोप्या भाषेत आपण आज पाहणार आहोत. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर चला करूया आपल्या लेटरला सुरुवात. तर पाहू शकता आपल्याला इथे 30 मिनिटांचा टायमिंग दिलेला आहे. 40 WPMचं लेटर असणार आहे. हे आपलं बिझनेस लेटर असणार आहे. आता यामध्ये आपल्याला कशाप्रकारे बिझनेस लेटर सोडवायचं आहे तर यासाठी या ठिकाणी आपल्याला लेफ्ट साईडला इथे क्वेश्चन शीट दिलेली आहे आणि राईट साईडला आपल्याला आन्सर शीट दिलेली आहे. आपल्याला या ठिकाणी अनफॉर्मॅटेडमध्ये लेटर दिलेलं आहे, तेच आपल्याला याच्यातनी फॉर्मॅट करून आपल्याला ते लेटर बनवायचं आहे. कशाप्रकारे बनवायचं आहे स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. यासाठी आपल्याला 30 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे आणि याला 15 मार्क्स दिलेले आहे. टाईप करण्याचे 7.5 मार्क्स आणि प्रेझेंटेशन करण्यासाठी 7.5 मार्क्स असे आपल्याला दोन्ही मिळून आपल्याला 15 मार्काचं लेटर विचारलं जाणार आहे 40च्या पेपरमध्ये. तर इंग्लिशचा असो, मराठीचा असो किंवा हिंदीचा असो, 40च्या पेपरमध्ये आपल्याला लेटर सेमच असते. तर यामध्ये एक तर लेटर असते बिझनेस लेटर आणि दुसरं असते पर्सनल लेटर. तर या दोनपैकी एक लेटर तुम्हाला दोनपैकी एक कोणतंही लेटर त्यामध्ये येऊ शकते. तर मी पर्सनल लेटरचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. हा आपला बिझनेस लेटरचा व्हिडिओ होणार आहे. तर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, 4 इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. त्याच्याच मदतीने आपल्याला हा पूर्ण लेटर सोडवायचा आहे. तर पहिलं बघा पॉईंट काय म्हणत आहे, हेडिंग ऑफ द कंपनी बी इन द सेंटर ऑफ द लाईन अँड इन ब्लॉक कॅपिटल लेटर. जे हेडिंग दिलेलं आहे कंपनीचं ते सेंटरला घ्या म्हणते आणि त्याला कॅपिटलमध्ये करा म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट बघा, द ॲड्रेस ऑफ ॲड्रेस इन ब्लॉक स्टाईल म्हणत आहे आणि यूज मेल मर्ज इन्सर्ट फील्ड अकॉर्डिंग टू गिवन स्टाईल म्हणत आहे. जे ॲड्रेस ऑफ ॲड्रेसीज आहे त्याची जे स्टाईल आहे ते ब्लॉक स्टाईल आपल्याला ठेवायला सांगितलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे स्टाईल विचारल्या जाते, एक तर इंडियन स्टाईल आहे आणि एक आहे ब्लॉक स्टाईल. कशा प्रकारे असते ते तुम्हाला सविस्तर त्या ठिकाणी मी सांगणार आहे. आणि जे ॲड्रेस घ्यायचा आहे तो कोणत्या पद्धतीने घ्यायचा आहे, मेल मर्ज इन्सर्ट फील्डच्या मदतीने ते ॲड्रेस आपल्याला दोन्ही ॲड्रेस इन्सर्ट करायचे आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 3 मध्ये पॅराग्राफ शोल बी ब्लॉक स्टाईल. आता पॅराग्राफची जे स्टाईल दिलेली आहे ते सुद्धा आपल्याला 2 प्रकारचे विचारले जाते, एक तर इंडियन स्टाईल आणि दुसरे आहे ब्लॉक स्टाईल. ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे असते. तर त्यानंतर पॉईंट नंबर 4 मध्ये कॉम्प्लिमेंटरी क्लोज शोल बी ॲट राईट हँड साईड. कॉम्प्लिमेंटरी क्लोज जे आहे ते राईट हँड साईडला सांगितलेलं आहे आणि त्याला सेट कसं करायचं, लेफ्ट इंडियनच्या मदतीने 3.5 वर आणि त्याला सेंटर अलाइनमेंट द्या म्हटलेलं आहे. तर हे 4 आपल्याला पॉईंट त्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. तर त्याच्या मदतीनेच आपल्याला पूर्ण लेटर सोडवायचं आहे. तर काय करायचं बघा, या ठिकाणी सुरुवातीला क्लिक करा आणि जसं नाव आहे त्या पद्धतीने आपल्याला ते जे हेडिंग आहे ते हेडिंग आपल्याला हेडिंग टाईप करून घ्यायचं आहे. आता ज्या ज्या ठिकाणी हे डॅश डॅश दिलेलं आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला एंटर करावं लागेल. ज्या ठिकाणी डॅश आहे त्या ठिकाणी एंटर करायचं आहे. तर सुरुवातीला क्लिक करू, जे नाव आहे हेडिंग ते आपण टाईप करून घेणार आहोत. तर पहिलं नाव जे आहे ते कॅपिटल लेटरमध्ये आहे, त्यामुळं मी ते कॅपिटल कॅप्स लॉक चालू करूनच टाईप करून घेणार आहोत. बघा कंपनीपर्यंत टाईप केलं, त्यानंतर इथे डॅश डॅश आहे, याचा अर्थ एक एंटर करा. एंटर केल्यानंतर आपल्याला त्या खाली जो ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेस आपल्याला टाईप करायचा आहे. हळद गल्ली बार्शी. त्यानंतर पाहू शकता बार्शी झाल्यानंतर इथे डॅश डॅश आहे, याचा अर्थ एक एंटर करा. एंटर केल्यानंतर आपल्याला ईमेल आय डी आणि वेबसाईट टाईप करून घ्यायचं आहे. तर पहिले ईमेल दिलेला आहे, तर ईमेल टाईप करून घ्या, स्पेस कॉलन स्पेस @gmail.com. ईमेल टाईप झालेला आहे आपला, एक स्पेस द्या. स्पेस दिल्यानंतर आपल्याला वेबसाईट टाईप करून घ्यायचा आहे. तर त्यापुढे आपल्याला वेबसाईट टाईप करा, वेबसाईट स्पेस कॉलन स्पेस www.payalcos.com आहे, अशा प्रकारे टाईप करा आणि त्यानंतर इथे डॅश डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला एक एंटर द्यायचा आहे. एवढं झालं. त्यानंतर रेफरन्स नंबर आपल्याला टाईप करायचा आहे, रेफरन्स नंबर आणि डेट. तर त्याच्या खालीच आपण एंटर केलेला आहे. त्याच्या खाली एंटर केल्यानंतर आपल्याला रेफरन्स नंबर टाईप करून घ्या. रेफरन्स शॉर्टमध्ये दिलेला आहे, रेफ नंबर स्पेस कॉलन स्पेस GSC/151
दिलेला आहे. आता 151 झाल्यानंतर एकही स्पेस न देता डायरेक्ट आपल्याला डेट टाईप करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारे डेट स्पेस कॉलन स्पेस 12 टाईप करून घ्या. मार्च 2013 टाईप करून घ्यायचं आहे. इथपर्यंत टाईप करून घ्या. पाहू शकता इथपर्यंत झालं. त्यानंतर इथे डॅश डॅश आहे, याचा अर्थ एक एंटर करायचा आहे. आता एंटर केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 टाईप करून घ्यायचं आहे. तर त्या ठिकाणी 2 टाईप करा. कॉमा असेल तर 2 टाईप करून घेतलं. त्यानंतर डॅश डॅश आहे, याचा अर्थ एक एंटर करायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याला जे ॲड्रेस आहे, 2 ॲड्रेस दिलेले आहेत. ते ॲड्रेस आपल्याला मेल मर्ज करून टाकायचे आहे. सगळ्यात शेवटी टाकायचे आहे. कशाप्रकारे टाकायचं मी सर्वात शेवटी तुम्हाला सांगतो. त्यानंतर बघा आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्स टाईप करून घ्यायचे आहे. तर सुरुवातीला सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्ट आपण टाईप करून घेणार आहोत. सब्जेक्ट स्पेस कॉलन स्पेस रिप्लाय फॉर इन्क्वायरी. बस एवढं रेफरन्स सब्जेक्ट दिलेला आहे इन्क्वायरीपर्यंत. ठीक आहे. इथे डॅश डॅश आहे, एंटर करा. एंटर केल्यानंतर रेफरन्स दिलेला आहे, तर रेफरन्स टाईप करा. रेफरन्स. आता इथे रेफरन्स झाल्यानंतर स्पेस दिलेलं नाही, तर स्पेस द्यायचं नाही. जसं आहे तसं टाईप करा. कॉलन स्पेस आहे. त्यानंतर आपल्याला जे काय रेफरन्स दिलेला आहे तो रेफरन्स आपण टाईप करून घेणार आहोत. इन्क्वायरी लेटर ऑफ 5 मार्च 2013. पाहू शकता इथपर्यंत रेफरन्स आपण टाईप करून घेतलेला आहे. त्यानंतर डिअर सरच्या खाली, त्याच्या खाली आपल्याला एंटर करायचं आहे आणि डिअर सर टाईप करून घ्यायचं आहे. याच्या खाली आपल्याला एक एंटर करा आणि याच्या खाली आपल्याला डिअर सर टाईप करून घ्यायचं आहे. डिअर स्लॅश सर. अशा प्रकारे. त्यानंतर डॅश डॅश आहे, याचाच अर्थ आपल्याला एक एंटर करायचा आहे. त्यानंतर हा पूर्ण पॅराग्राफ प्रोडक्टपर्यंत टाईप करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी सर्व पॅराग्राफ सर्व यू पर्यंत इथपर्यंत टाईप करून घेणार आहोत. तसं टाईप करतो मी पटकन. पाहू शकता इथपर्यंत मी टाईप करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एंटर करायचं आहे. तर एंटर केलं. इथपर्यंत टाईप करून घ्या पूर्ण पॅराग्राफ आणि त्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर थँकिंग यू टाईप करून घ्यायचं आहे त्याच्या खालीच. कॉमा द्या. थँकिंग यूच्या नंतर कॉमा आहे. त्यानंतर डॅश डॅश आहे. डॅश डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला एक एंटर करायचा आहे. त्यानंतर युअर्स फेथफुली टाईप करून घ्या. कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर डॅश डॅश आहे, याचा अर्थ एक एंटर करा. त्याच्यानंतर आपल्याला पायल टाईप करून घ्यायचं आहे. पायल कॉस्मेटिक कंपनी. त्यानंतर एंटर करा कारण इथे डॅश डॅश आहे. त्यानंतर आपल्याला प्रोप्रायटर टाईप करून घ्यायचं आहे. त्याच्या खालीच प्रोप्रायटर टाईप करा आणि त्यानंतर एंटर करायचं आहे कारण इथे डॅश डॅश आहे. त्यानंतर ENCL टाईप करून घ्या. ENCL फुल स्टॉप स्पेस कॉलन स्पेस NIL नील टाईप करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण लेटर टाईप करून घ्यायचं आहे. बिझनेस लेटर सर्व टाईप करून घ्या. त्यानंतर आता आपल्याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे. स्टेप बाय स्टेप जसं मी स्टेप करत आहोत त्याच पद्धतीने आपल्याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला एक्स्ट्रा एंटर कोणकोणत्या ठिकाणी द्यायचे आहे ते आपल्याला पहिले पाहून घ्यायचं आहे. तर काय करायचं बघा. मेन हेडिंग आणि ॲड्रेसच्या नंतर एक एंटर द्या. ईमेल आणि वेबसाईट नंतर एक एंटर असायला पाहिजे. रेफरन्स नंबर आणि डेटच्या नंतर एक एंटर असायला पाहिजे. 2च्या नंतर एक एंटर द्या. सब्जेक्ट आणि रेफरन्स नंतर एक एंटर द्यायचा आहे. आता 40मध्ये 2 पॅराग्राफच्या मदतीने एक एक्स्ट्रा एंटर असायला पाहिजे म्हणून डिअर सरच्या नंतर एक एंटर. त्यानंतर पहिला पॅराग्राफ प्रोडक्टपर्यंत पहिला पॅराग्राफ आहे, इथे एक एंटर असायला पाहिजे. दुसरा पॅराग्राफ हा बाहेरपर्यंत आहे तर इथे दुसरं एंटर असायला पाहिजे. त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला सर्व यू पर्यंत एक एंटर आहे, इथे एंटर द्या. थँकिंग यूच्या नंतर एक एंटर असायला पाहिजे. युअर फेथफुली नंतर आपल्याला 2 एंटर असायला पाहिजे. पायल कॉस्मेटिक किंवा जे काय नाव असेल त्याच्यानंतर एक एंटर असायला पाहिजे. प्रोप्रायटर किंवा त्याच्या खाली जे काय असेल त्याच्यानंतर एक एंटर असायला पाहिजे. तर इतके आपल्याला एक्स्ट्रा एंटर द्यायचे आहे 40मध्ये. इथे झाले आता एंटर देणं. त्यानंतर आपल्याला फॉर्मॅटिंग काय करायचं बघा. मेन हेडिंगला सिलेक्शन करा, बोल्ड करा, अंडरलाईन करा, साईजमध्ये जा आणि साईज त्याची 24 साईज करायची आहे.
ठीक आहे, एवढं करा. त्यानंतर एवढी साईज केली. त्यानंतर आपल्याला ईमेलला सिलेक्शन करा. अशा प्रकारे बोल्ड करायचं आहे. वेबसाईटला सिलेक्शन करा. अशा प्रकारे यालासुद्धा बोल्ड करा. मेन हेडिंग, ॲड्रेस, ईमेल आणि वेबसाईट एवढ्या याला सिलेक्शन करून घ्या एकत्रित आणि त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायचं आहे. अशा प्रकारे ही झाली आपली पहिली स्टेप्स. त्यानंतर रेफरन्स आणि डेटमध्ये आपल्याला 4 टॅब असायला पाहिजे. मोजून त्याला 4 टॅब द्या. 1, 2, 3 आणि 4. 4 टॅब दिल्या. त्यानंतर रेफरन्स आणि डेटच्या वर क्लिक करायचं आहे. पॅराग्राफमध्ये जा. या ठिकाणी बॉर्डरमध्ये जायचं आहे आणि बॉर्डरमध्ये गेल्यानंतर आपल्याला याच्यातून बॉटम बॉर्डर त्याला द्यायचे आहे अशा प्रकारे. त्यानंतर ॲड्रेस आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचा आहे. त्यानंतर सब्जेक्टला कॉलमसही सिलेक्शन करा. बोल्ड करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या मॅटर जे आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, अंडरलाईन द्यायची आहे. पुन्हा रेफरन्सला सिलेक्शन करून घ्या. याला बोल्ड करा आणि त्याच्या पुढच्या मॅटरला आपल्याला अंडरलाईन करायचे आहे अशा प्रकारे. त्यानंतर सब्जेक्ट आणि रेफरन्सला एक एक टॅब द्यायचा आहे किंवा नाही द्यायचा आहे हे कशावर डिपेंड आहे. जर पॅराग्राफची स्टाईल जर इंडियन स्टाईल जर सांगितली असेल तर, आता इथे पॅराग्राफची स्टाईल ब्लॉक स्टाईल सांगितलेली आहे, म्हणजे पूर्ण लेटरच आपलं ब्लॉक स्टाईलचं आहे. तर पूर्ण लेटर इंडियन स्टाईल कशा प्रकारे असते ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आपलं हे जे लेटर दिलेलं आहे हे पूर्ण लेटर आपलं ब्लॉक स्टाईल दिलेलं आहे. आता ब्लॉक स्टाईल आणि इंडियन स्टाईलमध्ये काय फरक आहे सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगतो, विश्लेषण करून सांगतो. ब्लॉक सांगितलेला आहे स्टाईल पॅराग्राफची, म्हणून मी याला सब्जेक्ट आणि रेफरन्सला एकही टॅब देत नाही आहो. ठीक आहे. जर आपल्याला याच्यामध्ये पॅराग्राफला जर इंडियन स्टाईल जर सांगितली असती, सब्जेक्ट आणि रेफरन्सला एक एक टॅब दिला असता. त्यानंतर पॅराग्राफला पूर्ण ब्लॉक स्टाईल सांगितलेला आहे, त्यामुळे पूर्ण पॅराग्राफला सिलेक्शन करा थँकिंग यूपर्यंत आणि त्याला याच्यातून जस्टिफाय करून घ्यायचं आहे. त्याला टॅब वगैरे द्यायची गरज नाही जेव्हा ब्लॉक स्टाईल असते तेव्हा. त्यानंतर आता हे कॉम्प्लिमेंटरी क्लोज कोणत्या साईडला सांगितलेलं आहे पाहू शकता. पॉईंट नंबर 4 मध्ये कॉम्प्लिमेंटरी क्लोज शोल बी ॲट राईट हँड साईड. राईट हँड साईडला सांगितलेलं आहे, म्हणजे या साईडला सांगितलेलं आहे. या साईडला सांगितलं आहे कशाच्या मदतीने म्हणते, लेफ्ट इंडियन 3.5 आणि सेंटर अलाइनमेंट करून. तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, युअर फेथफुली नाव आणि प्रोप्रायटर इथून इथपर्यंत तिघालाही सिलेक्शन करा. या चौकोनी बॉक्सवर क्लिक करायचं आहे, त्याला लेफ्ट इंडियन म्हटलं जाते आणि त्याला क्लिक करून आपण 3.5 वर घेऊन जा. व्यवस्थित 3.5 वर न्या. त्यानंतर त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. इथं दिलेलंच आहे सेंटर अलाइनमेंट 3.5 आणि सेंटर अलाइनमेंट. तर त्याला अशा प्रकारे सेट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 40चं बिझनेस लेटर सोडवायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲड्रेस घ्यायचा आहे. यामध्ये 2 ॲड्रेस आपल्याला आपण टाईप करायचे आहे. कशा प्रकारे टाईप करायचे बघा. 2च्या खाली क्लिक करा. मेलिंगवर जायचं आहे. सिलेक्ट रिसिप्टवर जा आणि टाईप अ न्यू लिस्टवर क्लिक करा. यामध्ये 2 ॲड्रेस आहेत, तर दोन्ही ॲड्रेस आपल्याला टाईप करायचे आहे. पहिला ॲड्रेस कोणता आहे बघा, पाहू शकता हा पहिला ॲड्रेस आहे. तर पहिल्या आपण 3 कॉलम घेणार आहोत सुरुवातीचेच. तर पहिल्या ॲड्रेसमध्ये पहिल्याच याच्यामध्ये आपल्याला टाईप करायचा आहे कोणता, गायत्री ब्युटी पार्लरपासून. गायत्री ब्युटी पार्लर कॉमा आहे, कॉमा द्या. पार्लर झाल्यानंतर इथे डॅश डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला पुढच्या कॉलममध्ये जायचं आहे. पुढच्या कॉलममध्ये क्लिक करा. याच्यामध्ये आपल्याला बायपास रोड टाईप करायचा आहे. रोड अशा प्रकारे कॉमा आहे, कॉमा द्या. त्यानंतर डॅश डॅश आहे, म्हणजे पुढच्या कॉलममध्ये जा आणि त्यामध्ये आपल्याला कळंब टाईप करून घ्यायचा आहे. ठीक आहे. हा झाला पहिला ॲड्रेस आपला. आता आपल्याला अनुजा ब्युटी पार्लरपासून दुसरा ॲड्रेस टाईप करायचा आहे. तर याच्यातून आपल्याला न्यू एंट्रीवर क्लिक करा. न्यू एंट्रीवर क्लिक केलं, या ठिकाणी क्लिक करा. यामध्ये बघा अनुजा ब्युटी पार्लर हे नाव टाईप करायचं आहे. हा दुसरा ॲड्रेस आहे. अशा प्रकारे कॉमा द्या. त्यानंतर बघा अनुजा ब्युटी पार्लर नंतर डॅश डॅश आहे, म्हणून पुढच्या कॉलममध्ये जायचं आहे आणि पुढच्या कॉलममध्ये साकीनाका चौक टाईप करून घ्यायचा आहे.
कॉमा आहे, कॉमा द्या. त्यानंतर पुन्हा इथे डॅश डॅश आहे, पुढच्या याच्यामध्ये जा आणि पुढच्यामध्ये देगलूर टाईप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर सर्व ॲड्रेस टाईप केला. त्यानंतर याला ओके करा आणि याला कोणत्याही तुमच्या नावानं सेव्ह करायचं आहे. मी XYZ अशा नावानं सेव्ह करतो. ठीक आहे, एवढं झालं. त्यानंतर आपण XYZ नावानं सेव्ह केलेलं आहे. आता तेच आपल्याला ॲड्रेस त्यामध्ये घ्यायचा आहे. तर आपण तो ॲड्रेस घेण्यासाठी काय करा, 2च्या खाली क्लिक करा, मेलिंग टॅबवर जा, इन्सर्ट मर्ज फील्ड या डाऊन ॲरो क्लिक करा आणि ज्यातून आपल्याला 3 कॉलम घेतले होते. आपण पहिलं घेतलं होतं टायटल, त्यानंतर एंटर करा. दुसरं आपण मर्ज फील्ड घेतलं होतं फर्स्ट नेम, एंटर करायचं आहे. तिसरं घेतलं होतं आपण, त्यामध्ये जाऊन लास्ट नेम घेतलं होतं, त्यानंतर एंटर करा. आता तिन्ही आपण कॉलम यामध्ये घेतलेले आहे. आता तिन्ही कॉलम घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये प्रिव्ह्यू रिझल्टवर क्लिक करा. पाहू शकता हा पहिला ॲड्रेस आणि हा दुसरा ॲड्रेस, म्हणजे आपल्याला दोन्ही ॲड्रेस यामध्ये व्यवस्थित आलेले आहे. व्यवस्थित पाहून घ्या, नाहीतर तुम्ही त्याला एडिटसुद्धा करू शकता इथून. जर व्यवस्थित जर ॲड्रेस नसेल तर याच्यातून तुम्ही एडिटसुद्धा करू शकता. व्यवस्थित पाहून घ्या, दोन्हीही बरोबर आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, याच्या अगोदर आपल्याला जेवढ्या काही चुका वगैरे असेल तेवढे आपण दुरुस्त करू शकतो. आता यामध्ये सर्व आपल्याला ब्लॉक स्टाईल सांगितलेली आहे. जर तुम्हाला ॲड्रेस ऑफ ॲड्रेसची जर इंडियन स्टाईल जर विचारली असेल तर इथे ब्लॉक स्टाईल आहे. ब्लॉकमध्ये हे मार्जिनला लागूनच ठेवायचं आहे सर्व. इंडियन स्टाईल जर विचारली असेल ॲड्रेस ऑफ ॲड्रेसची तर पहिल्या याला 1 टॅब द्या, दुसऱ्याला 2 टॅब द्यायचे आहे आणि तिसऱ्याला 3 टॅब द्यायचे आहे. ही झाली इंडियन स्टाईल. आणि पॅराग्राफला सुद्धा इंडियन स्टाईल जर सांगितली तर सब्जेक्टला 1 टॅब, रेफरन्सला सुद्धा 1 टॅब आणि प्रत्येक पॅराग्राफला 1 टॅब अशा प्रकारे आपल्याला द्यावा लागेल. हे झालं आपलं फुल इंडियन स्टाईल लेटर. पाहून घ्या, अशा प्रकारे इंडियन स्टाईल असते. जर ब्लॉक स्टाईल जर सांगितली असेल तर सर्व मार्जिनला लागूनच ठेवायचं आहे. पाहू शकता, हे सर्व मार्जिनला लागूनच ठेवा. त्याला हलवण्याची कोणतीही गरज नाही, जाग्यावर ठेवायचं आहे, मार्जिनला लागून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बिझनेस लेटर सोडवायचं आहे 40चं. जर यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. त्यानंतर सर्व सोडवणं झाल्यानंतर आपल्याला याला फिनिश करायचं आहे, कारण हे तर एकच लेटर आहे. आता आपल्याला 2 ॲड्रेसचे 2 लेटर बनवायचे आहे. 2 लेटर बनवण्यासाठी काय करायचं आहे, पुन्हा मेलिंग टॅबवर जा, फिनिश मर्जवर क्लिक करा आणि एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. पाहू शकता आपल्याला 2 ॲड्रेस या ठिकाणी आलेले आहेत. तर अशा प्रकारे दोन्ही लेटर आपल्याला अशा प्रकारे बनवायचे आहे. त्यानंतर फिनिश केल्यानंतर आता चुका करून काही फायदा नाही. त्याच्या अगोदरच आपल्याला जेवढ्या काही चुका वगैरे असेल ते सर्व आपल्याला चुका अगोदरच दुरुस्त करायचे आहे, फिनिश करायच्या अगोदर. त्यानंतर आपल्याला आता सबमिट करून पाहायचं आहे. तुम्ही एकन एक शब्द पाहून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही सबमिट करायचं आहे, पूर्ण पाहिल्यानंतरच. ठीक आहे, तर व्यवस्थित जेवढ्या चुका आहेत तेवढ्याही चुका आपण दुरुस्त करू शकतो. त्याचे कोणती मार्क्स यामध्ये कट होणार नाही. त्यानंतर सबमिट करा आणि या ठिकाणी आपल्याला किती मार्क्स मिळालेले आहे, काय काय चुका झालेल्या आहेत सर्व यामध्ये आपल्याला दिसणार आहे. तर पाहू शकता प्रेझेंटेशनमधला 7.5 मार्क्स होते, तर याला आपल्याला 7 मार्क्स मिळालेले आहे. टायपिंगमध्ये 7.5 मार्क्सपैकी 7.5 मार्क्स मिळालेले आहे, म्हणजे आपल्याला एक अर्धा मार्क्स कटलेला आहे. तर कोणत्या तरी कारणानं ते कटलेला असेल. तर रिक्वायरमेंट आपल्याला 7 मार्काचीच होती. टोटल मार्क 15पैकी 14.5 मार्क्स मिळालेले आहे आणि आपण आज पास झालेला आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला बिझनेस लेटर 40चं सोडवायचं आहे स्टेप बाय स्टेप. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.